आपुली कुरवंडी वाळवली एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी। तो बाप स्वतःचा कधी विचार करत नाही, किती मोठे सणवार येऊ द्या माझ्यापेक्षा अनुभवी तुम्ही आहात, जरी करता आपलं वय झालेलं असू द्या, पण बापाचा विषय काढला, बापाचं नाव काढलं का आपोआप डोळ्यामधून अश्रूच्या धारा बाहेर पडतात, कारण तेवढं त्या बापानं आपल्यावरती प्रेम केलेलं असतं। एकदा का स्वतःच्या माहेरामधले स्वतःचे मायबाप निघून गेले का एका स्त्रीसाठी, एका मुलीसाठी स्वतःचं तिचं माहेर संपत हो। पण ह्या कलियुगामध्ये दादा स्वर द्या ना, स्वतःच्या मायबापाची किंमत ह्या कलियुगातल्या लेकरांना राहिली नाही हो। अगदी थाटामाटामध्ये स्वतःच्या एकुलत्या एका लेकराचा विवाह सोहळा संपन्न व्हावा म्हणून आयुष्यभराचं काबाड कष्ट करून पैसे जमा केलेला बाप तो नको नको त्याच्या दारात जातो, ज्या वेळेला पोरीची सोयरीक होते त्यावेळेला स्वतःच्या डोक्यावरची ती पगडी काढतो, गावातल्या मदत जो माणूस करणार आहे त्याच्या पायावरती नेऊन टेकवतो, दादा एकुलत्या एका पोरीचं लग्न करायचंय हो, थोडीशी पैशाची मदत झाली तर फार बरं होईल। आतापर्यंत कोणाच्या समोर न झुकलेला बाप आपल्या लेकराला आनंदामध्ये राहावं, आपलं लेकरू खुश राहावं म्हणून नको नको त्याच्या दारामध्ये जाऊन भीक मागतो। स्वतःच्या पोरीला सुखी राहावं म्हणून काबाड कष्ट करणाऱ्या बापानं पोरीचं स्वतः लग्न ठरवलं। लग्नाची तारीख जवळ येईपर्यंत फार कष्ट सहन केले। लग्नाची तारीख जवळ आली, सुंदर असा घरासमोर मंडप टाकलेला आहे, त्या मंडपामध्ये वऱ्हाडी मंडळी येऊन बसले। पोरीने इकडे बापाला म्हणावा, बाबा आतापर्यंत घराच्या बाहेर एकटी कधी गेली नाही हो मी, पण मला थोडंसं काम आहे, थोडे पैसे असतील तर द्या, मी अर्ध्या तासामध्ये जाऊन येते वापस। बापानं स्वतःच्या जवळचे पैसे काढावे, पोरीच्या हातात टेकवावे, कोणताच विचार केला नाही, डोळे झाकून विश्वास ठेवले आपल्या लेकरावरती। पैसे ज्या वेळेला हातामध्ये पडले त्यावेळेला त्या मुलीनं स्वतःचं जवळचं सामान घ्यावं, ती पर्स आपल्या काखेत अडकावी आणि घराच्या बाहेर पडली। आई वडिलांना अर्ध्या तासामध्ये येतो म्हणून सांगणारी पोरगी 2 तास उलटून गेले, घरी परत यायचं सोडून द्या, साधा फोन सुद्धा आला नाही। इकडे वऱ्हाड मंडळ येऊन मंडपामध्ये बसलं, त्या वऱ्हाडातल्या सगळ्या माणसांना फक्त नवरीची वाट पाहावी। ती आई म्हणते, अहो एकदा फोन लावा पोरीला, म्हणे अर्ध्या तासामध्ये येतो म्हटलं, लेकरू 2 तास झाले, घरी परत येणं सोडून द्या, साधा फोन सुद्धा लावला नाही। ज्या वेळेला फोन लावायला सुरुवात केली, फोन उचलणं सोडून द्यावं, फोनची बेल चालली, पण पोरगी फोन उचलायला तयार नाही। बाप म्हणायला लागला, बाई गडबड करू नको, आत्ताचे 2 तासच तिच्यासाठी मोकळे आहेत, इथून लग्न झाल्याच्या नंतर स्वतःच्या घरी सासरी गेल्याच्या नंतर घराच्या बाहेर जरी पडायचं म्हटलं तरी 100 वेळा तिला विचार करावा लागेल, नको तिच्या पाठीमागे लागू। अर्धा दिवस गेला, आता नवरदेवाकडची मंडळी रागानं जागेवरती उठून उभी राहिली, म्हटले, अहो पोरगी लग्नाच्या दिवशी घराच्या बाहेर पडते, तुम्ही असे कसे मायबाप एकट्या पोरीला घराच्या बाहेर पडू देता, ते बी लग्नाच्या दिवशी? बाप म्हणायला लागला, अहो थोडं थांबा, 10 मिनिटात येते आमची मुलगी। लग्नाचा मुहूर्त टळून गेला, दिवसभर वाट पाहिली, पण जी पोरगी अर्ध्या तासामध्ये येतो म्हटली ती पोरगी दिवसभरामध्ये घरी आली नाही। आधी तर फोन लागत होता, मोबाईलची बेल जात होती, पण आता तर मोबाईल लागत सुद्धा नाही, स्विच ऑफ दाखवायला लागला। तरी या बापानं म्हणावं, नाही हो आज नाही उद्या येईल। लोक म्हणायला लागले, काय बाप आहे हो, दिवसभरामध्ये पोरगी घरी येत नाही, हा बाप म्हणायला लागला की पोरगी थोड्या वेळाने येईल, उद्या येईल। अहो नाही येणार म्हटली तुमची पोरगी, तुमच्या तोंडाला काळं फासून ती गेली निघून। बापानं समोरच्या माणसाच्या मुखातले ते उद्गार, ते शब्द ऐकावे, ढसाढसा रडावं। वऱ्हाडामध्ये बसलेली माणसं, सासरची माणसं ज्या वेळेला अपमान करायला लागली
जसं तिच्या लग्नासाठी पैसा जमा करण्याकरिता नको नकोच्या दारामध्ये माणूस स्वतःचा बाप झुकला ना, सासरच्या मंडळीच्या पाया पडायला लागला, नाक घासायला लागला स्वतःच. बाबा नका बोलू वाईट माझ्या लेकराला, आतापर्यंत घराच्या बाहेर एकटी पडली नाही हो पोरगी, आज गेली ना निघून, म्हणे आमचं काहीतरी चुकलं असेल, त्याच्यामुळे आमचं लेकरू गेलं हो. सगळ्या मंडपामध्ये सगळ्या पाहुण्या राहुण्यांसमोर स्वतःच्या बापाची इज्जत मातीमध्ये मिसळून ती पोरगी निघून गेली. कधीतरी विचार करावा माणसानं. आपल्याला जन्माला घातलं तेव्हापासून कोणत्या गोष्टीची कमीची मायबाप पडू देत नाहीत, त्या मायबापाची आपण मान जर अशी खाली घालत असू ना, आयुष्यभरामध्ये कधी आपण सुखी राहणार नाही. नको त्याचा हात धरून आज मुली जायला लागल्या. सणावाराच्या दिवशी स्वतःच्या लेकरांना कोणत्या गोष्टीची कमी पडू नये म्हणून काबाड कष्ट तो बाप करतो. दिवाळीला स्वतःच्या बायकोला कपडे घेतो, लेकरांना कपडे घेतो, सगळ्यांना घेतो. पण भर सणाच्या दिवशी कधी मी तर आतापर्यंत कधी पाहिलं नाही की दिवाळीच्या दिवशी माझ्या बाबाच्या अंगावर नवीन ड्रेस आहे म्हणून. ते गेल्या वर्षीचाच घालायचं आपलं. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये घडतं तसं. फार काबाड कष्ट मायबाप आपल्या लेकरासाठी करत असतात. जनकजी स्वतःच्या लेकरांना सासरी पाठवायला लागले. ढसाढसा जनकानं रडावं, दशरथजीच्या पायावरती कोसळावं, बाबा माझे लेकर फार लहान आहेत, कधी चुकले मुकले तर माझ्या लेकरांना सांभाळून घ्यावं. हे कलियुग असं आहे, इथं आपण कितीही जरी समोरच्या माणसाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, कितीही जरी समोरच्याला आपण बोललो, पुढच्या माणसांना कधी कळत नाही. डायरेक्ट लोक बोलतात, तो काय केलं आमच्या मायबापांना आमच्यासाठी. आपल्या मायबापांनी आपल्यासाठी कष्ट सहन केले, संपत्ती जमा केली, ती संपत्ती आपण मरेपर्यंत आपल्या सोबत राहील की नाही हे आपण आपल्या सोबत घेऊन येत असतो. आपलं प्रारब्ध जर आपल्या नशिबामध्ये असेल तर आपल्याला सगळं काही भेटतं, नसेल तर काही भेटत नाही. पण समोरच्याच्या कष्टाची जाण ह्या कलियुगातल्या लोकांना नाही. दशरथ राजा चारही आपल्या मुलांना घेऊन पुन्हा अयोध्या नगरीकडे प्रवेश करतात आणि सगळे अयोध्यावासी भगवान परमात्म्याचं गोड असं चिंतन करतात की श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम.